नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की राहुलला आता त्याचं पितळ उघडं पडल्यामुळे अटक झालेली असते. त्याला अटक तर होते, पण रोहिणी तिथेच पूर्ण तुटून जाते. तिला कळत नसतं की आता माझं काय होईल माझ्या मुलाशिवाय, कारण तिचे 5 प्राण तिच्या मुलामध्ये असतात. पण आता राहुलचं जसं झालं म्हटल्यानंतरून रोहिणी तर गुडघ्यांवरच बसून जाते. पण रोहिणी तिथेच शपथ घेते की मी या घराचा सूड नक्की उगवणार आणि या सगळ्यांना धडा शिकवणार, कारण यांनी कोणीच राहुलची गय केलेली नसते. आता रोहिणीला इथे तिच्या मुलाची चूक तर दिसत नसते, पण ती उलट बाकीच्यांनाच बोलत असते. तेव्हा आता कोणीही तिच्याकडे लक्ष न देता आपापल्या रूम मध्ये निघून जातं. तर दुसरीकडे नैनाला सुद्धा या सगळ्याचं खूप वाईट वाटलेलं असतं. नैना विचार करत असते की राहुलवर मी अगदी जीवापाड प्रेम केलं, तरी सुद्धा त्याने मला एवढ्या मोठ्या गोष्टीत अडकवण्याची एकही कसर सोडली नाही. त्याला कधी प्रेम झालंच नसेल का माझ्यावर, की त्याने फक्त वापरच करून घेतला माझा, असं म्हणत आता नैना स्वतःला खूप दोष देत असते. तर दुसरीकडे कला आणि अद्वैत त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात. कलाच्या डोक्यात तिचे विचार चाललेले असतात आणि अद्वैतच्या डोक्यात त्याचे विचार. तेव्हा यावर आता अद्वैत कलाजवळ येतो आणि म्हणतो, खरे. यावर कला म्हणते, काय रे चांदेकर, हे बघ, जे काही झालं ते खूप अनएक्सपेक्टेड होतं. तेव्हा आय एम सॉरी. यावर आता कला म्हणते की का सॉरी कशासाठी. यावर चांदेकर तिला उत्तर देतो, म्हणजे अद्वैत तिला उत्तर देतो की अगं तू सांगत होतीस की राहुलचाच दोष आहे, राहुलच चुकीचा आहे, खरा गुन्हेगार आहे, राहुलनेच गुन्हा केलेला आहे. पण मी तुझ्यावर विश्वास ठेवायला असमर्थ राहिलो, कारण अगं मी लहानपणापासून त्याच्या सोबत वाढलोय आणि त्याला माझ्यासोबत कॉम्पिटिशनची आधीपासूनची सवय होती. आणि असतंच ना ते प्रत्येक घरामध्ये की मोठ्या मोठ्या भावंडांचा हेवा लहान भावंड करतात आणि त्यांना बीट करू बघतात. मला वाटायचं की तसंच काहीसं तसं आत्ता पण असेल, म्हणून मी त्याच्या आतापर्यंत केलेल्या चुकांवर दुर्लक्ष करत होतो. मला माहीतच नव्हतं की हे एवढं सगळं होऊन बसणार आहे. तेव्हा प्लीज मला माफ कर. यावर कला म्हणते की अरे ठीक आहे, तुझ्या जागी कोणीही असतं ना चांदेकर, त्यांनी तेच केलं असतं. तू भावनांमध्ये, तू नात्यांमध्ये जास्त अडकत होतास, म्हणून कदाचित तुला या गोष्टी लवकर उमगल्या नाहीत. आणि मी सगळ्यांना समान डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टींचा शोध लावत होते. मग ती माझी बहीण नैनाताई असो, किंवा तुझा भाऊ राहुल असो, किंवा सरोज मॅडम असो, किंवा घरातले इतर कोणी. मी सगळ्यांना समान ठेवून हा विचार केला कदाचित, म्हणून मला या गोष्टीचा संशय आला. मला योग्य ते पुरावे सापडले आणि राहुलच गुन्हेगार आहे हे सिद्ध झालं. यावर आता अद्वैत पुढे आणखीन म्हणू लागतो की अगं पण मला कुठेतरी वाईट वाटते रोहिणी आत्याबद्दल, कारण ती कुठेतरी तिच्या मुलाला घेऊन खूप ऑब्सेस्ड असते आणि आता ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल ग. तिच्या नजरेत तर मी खरा गुन्हेगार असेल ना, की मी तिच्या मुलाला जेलमध्ये पाठवलं. कारण मी लहानपणापासून बघतोय रोहिणी आत्याचे 5ही प्राण तिच्या मुलामध्ये आहेत. ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते. तेव्हा आता कला म्हणते की ऑब्व्हियसली, ऑफकोर्स, आईचा जीव आहे तो, घासावीस तर होणारच, त्रास तर प्रत्येकाला होतोच ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे तुझं. का पुढे म्हणते की आता तुझंच बघ, तुला जेव्हा अटक झालेली होती तेव्हा सरोज मॅडम पण काही स्वस्त बसलेल्या नव्हत्या. त्यांना सुद्धा खूप त्रास होत होता. त्यांनी तर अगदी माझ्याशी कधी जमत नव्हतं त्यांचं, तरी सुद्धा माझ्याशी हातमिळवणी करून मला त्यांनी असं अप्रोच केलं की आपण दोघंही यावर काम करू, हातमिळवणी या सगळ्यातून निर्दोष कसं सिद्ध करायचं ते बघू. शेवटी आई आहे, ती आपल्या मुलांसाठी काहीही करायला तत्पर असते. तेव्हा त्या दोघांमध्ये एवढे इमोशनल टॉक्स होत असतात. ते दोघं बसून घेतात आणि आता त्या दोघांच्या एकमेकांबद्दल गप्पा चालू होतात. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, एकंदरीत जे झालं ते चांगलंच झालं. राहुलला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळणं गरजेचंच होतं, कारण अरे तू काय नाही केलेलं आहेस त्याच्यासाठी, तरी त्याने असं करावं का, ते आपल्याच मोठ्या भावाच्या बाबतीत जो अभंगाने विचार करत असतो. कितपत शोभलं त्याला हे. त्यामुळे मला कुठलाही रिग्रेट नाहीये की मी राहुलला पोलिसांच्या हवाले केलं याबद्दल. तेव्हा अद्वैत म्हणतो बरोबर आहे तुझं, मला पण खूप वाईट वाटतंय की माझाच भाऊ माझ्याबद्दल असं कसं करू शकतो. यावर आता कला म्हणते की ठीक आहे, विचार सोड. असं म्हणत आता कला अद्वैतचा हात तिच्या हातात घेते आणि त्याला सांत्वन देऊ लागते की हे बघ, जे झालं ते झालं, आता स्वतःला दोष देत बसू नकोस. त्याने जर अफरातफरी करताना, ते हिऱ्यांचा अफरातफरी करताना विचार केला नाही, तर तू का करतोयस. त्याला चूक करताना लाज वाटली नाही, तो त्याचा प्रश्न आहे. तेव्हा आता तू स्वतः कुठे कमी पडलास हे बघण्यात तुझा वेळ वाया घालवू नकोस आणि विचार करण्यात तुझी शक्तीही वेस्ट होते. तेव्हा आता अद्वैत कलाचं म्हणणं मान्य करत असतो
आणि अद्वैतचं लक्ष आता कलाने त्याचा हात तिच्या हातात घेतलेल्या हाताकडे जातो. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ अद्वैत, आपल्या नात्याला एक संधी द्यायची इच्छा आहे. म्हणजे सगळं काही चांगलं चालत होतं, सगळं काही रुळावर येत होतं, पण मध्येच हे हिऱ्यांचं असं होऊन बसलं ना, सगळं मेजडअप होऊन गेलं. तेव्हा आता माझी अशी इच्छा आहे की आपण पुन्हा आता हे सगळं निस्तरल्यावर नव्याने सुरुवात करूयात आणि पुढचा विचार सुद्धा करूयात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, या सगळ्याचा तुला खूप त्रास झालेला आहे कला, आणि मेन म्हणजे या सगळ्याचं श्रेय सुद्धा तुलाच जातं. अगर तू जर नसतीस तर आईने एकटीने काय काय केलं असतं. आईला तर शेवटपर्यंत कदाचित कळलंही नसतं की खरा गुन्हेगार कोण आहे, कारण सगळ्यांच्या डोळ्यावर आपुलकीच्या आणि नात्यांच्या पट्ट्या बांधलेल्या होत्या. ते तर तू होतीस म्हणून या सगळ्या गोष्टी समोर आल्या. माझ्यापेक्षा जास्त त्रास तर तू स्वतःला करून घेतलास हे सगळं शोधण्यामध्ये. तेव्हा कला म्हणते की हे बघ, आपल्या माणसांसाठी हे करणं म्हणजे फारसं चुकीचं नाहीये, आणि हे सगळं अंबाबाईच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे. मी एकटीने सुद्धा काहीच झालं नसतं, पण अंबाबाईच मला योग्य ती वेळी योग्य ती बुद्धी देत गेली, आणि घरात सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तेव्हा मला काहीही करून शोध लावायचा आहे हे प्रेशर माझ्यावर होतं. मला एकीकडे नैनाताईबद्दल पण खूप वाईट वाटतंय रे. म्हणजे जेव्हा आता राहुलला अटक होत होती तेव्हा तिचा चेहरा खूप पडलेला होता. तिच्या डोळ्यामध्ये मी एवढे अश्रू कधीच बघितलेले नव्हते जेवढे मी आता बघितले. तिला कुठेतरी असं फसवणुकीची फिलिंग येत असेल ना रे, की त्याने म्हणजेच राहुलने तिच्या पर्समध्ये तिच्यावर आरोप यावा म्हणून ते हिरे तिच्या पर्समध्ये काय टाकले, त्यानंतर असं फसवणूक काय केली, किती पण केलं तर त्यांचं नातं नवरा बायकोचं होतं म्हणायला गेलं तर. तिला पण वाईट वाटत असेल ना रे. यावर अद्वैत म्हणतो हो, हे बघ कला, मी तुला वचन देतो की बघ, माझ्याकडून तुला आता कुठलाच त्रास असा मी होऊ देणार नाही. जशी वेळ नैनावर आली आहे तशी वेळ तुझ्यावर कधीच येऊ देणार नाही. जसं राहुलने तिची फसवणूक केली, जसं आपल्या नात्यामध्ये त्या गोष्टी कधीच येऊ शकणार नाही, असं मी तुला आश्वासन देतो, असं मी तुला वचन देतो. तेव्हा आता हे ऐकून कलाच्या डोळ्यात पाणी येतं आणि कला म्हणते की गैरसमज पेरणारे भरपूर असतात, पण आपल्यावर असतं की आपण विश्वास कशावर ठेवला पाहिजे आणि कशावर नाही. तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे की जर कोणी काही बोलतंय तर एकदा किंवा आपल्यात काही भांडण होतंय तर आपण ते सॉल्व्ह करूनच पुढच्या गोष्टींकडे वळायला हवं. गोष्टी जितक्या आपण मनात ठेवतो तितक्या त्या वाढतात आणि गोष्टींना दुसरं वळण प्राप्त होतं. तेव्हा अद्वैत कलाची गोष्ट मान्य करत असतो. तो म्हणतो की हो, बरोबर आहे तुझं. दुसरीकडे नैनाला खूप वाईट वाटत असतं. नैना आता खूप रडत असते मोठ्याने आणि हळूहळू तिच्या आसपासच्या त्या ड्रेसिंग टेबलवरच्या, त्याच्यानंतर कुशन, सगळ्या वस्तू खाली फेकू लागते. तिला खूप मनस्ताप होत असतो. तिला अगदी फसवणुकीची फिलिंग येत असते आणि तिला वाटतं की राहुल कधी माझा नव्हताच, तिने एवढा मोठा खेळ माझ्यासोबत कसा काय केला. मी तर त्याच्यावर निस्वार्थी प्रेम केलं आणि तो माझ्यासोबत असा कसा वागू शकतो. अशा भावना आता नैनाला भेडसावत असतात. नैना खूप मोठ्याने रडत असते आणि पश्चाताप करत असते की आपण जिथे आपल्या भावनांची इन्व्हेस्टमेंट केली तिथून रिटर्न तर सोडा, समोरच्याला साधी जाणीवही नव्हती आपली. घरच्यांच्या नजरेत याने मला पाडण्याचा सुद्धा प्रयत्न केला. म्हणजे राहुलचं माझ्यावर प्रेमच नव्हतं का कधी? म्हणजे मी त्याच्यासाठी फक्त एक बाहुली होती, एक खेळणं होती का, असं तिला वाटू लागतं. तर दुसरीकडे आता रूम मधून आवाज येत असतो. तेव्हा रजनी आता नैनाच्या बेडरूम मध्ये जाते आणि नैनाला सांत्वन देऊ लागते. ती म्हणते की नैना, हे बघ, मला तुझी भावना कळतेय. मला कळतंय की तुझ्यासाठी हे खूप मोठा हार्टब्रेक आहे की आपला नवरा असा जेलमध्ये जाणं किंवा नवऱ्याने आपल्याला अशा पद्धतीने आपली फसवणूक करणं, तेही असं खोटं साटेलोटं नाटक रचून आपल्याला सगळ्यांच्या नजरेत वाईट प्रूफ करणं. मला कळते तुझी भावना, पण अगं गोष्टी आता बदलणार नाहीयेत. तू आता या गोष्टी ऍक्सेप्ट करून घे. तेव्हा नैना म्हणते, अशा कशा ऍक्सेप्ट करू मी रजनी मॅडम? एवढं सोपं आहे का होते? अहो, तुम्ही एका सुखी संसारात आहात, तुम्हाला नाही कळणार ते की एकतर्फी आपण प्रेम करत असतो आणि समोरच्याकडून फक्त आपल्याला फसवणूक मिळते तेव्हा काय होतं ते. दुसरीकडे आता जेव्हा संगीतापर्यंत आणि दिनकरपर्यंत हा निरोप येतो की राहुलला अटक झालीये, तेव्हा संगीताला सुद्धा वाईट वाटतं की आपल्या मोठ्या मुलीचा संसार अशा प्रकारे उद्ध्वस्त व्हायला जातोय. कारण कशीही मुलगी आपली असली तरी आई असते. नैनाने लाख चुका करू देत, पण नैना तिच्या आयुष्यामध्ये हे सगळं डिझर्व करत नव्हती. नक्कीच डिझर्व करत नव्हती ती हे सगळं, आणि ते सगळं सोसण्यासाठी पात्र सुद्धा नव्हती. कारण ती कशीही असली तरी या बाबतीत म्हणजेच राहुलच्या बाबतीत तिचं प्रेम निस्वार्थी होतं, शाश्वत होतं. पण राहुलने तिच्यासोबत असं केल्यामुळे आता संगीताला तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. तेव्हा आता
जवळ असलेली काजल संगीताला सांत्वना देत असते आणि म्हणते की हे बघ, नैनाताईने तिच्या आयुष्यात खूप चुका केलेल्या आहेत आई. त्यामुळे कुठेतरी तिला हे सगळं भेटणारच होतं. आपण हे तिचं कर्माचं फळ म्हणून सोडून देऊ. आणि हे बघ, जर तिच्यासोबत काही वाईट होतंय ना, तर चांगलंच नक्की पुढे काहीतरी वाढवून ठेवलेलं असणार आहे. तेव्हा प्लीज तुम्ही दोघं टेन्शन घेणं जरा सोडा. उद्या जाऊन तिला भेटून या, नाही तर तिला आपल्या घरी बोलवा भेटण्यासाठी. तेवढंच तिला बरंही वाटेल. यावर आता संगीता काजलला होकारार्थी असं उत्तर देते. तर दुसरीकडे कला आणि अद्वैत एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. ते एकमेकांना वचनं आणि आश्वासनं देत असतात. ते अद्वैत तर वारंवार कलाला थँक्यू म्हणत असतो. तिचे खूप उपकार झालेले असतात तिच्यावर असं त्याला वाटत असतं. तेव्हा आता कलाच्या लक्षात येतं की नैनाताई तिच्या बेडरूम मध्ये एकटी असेल, तिला नक्कीच मनस्ताप होत असेल. तेव्हा आपण तिथे जाऊन तिच्याशी बोलायचं का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आपण जाऊयात. तेव्हा कला आणि अद्वैत नैनाची समजूत काढायला तिच्या खोलीत जातात. तेव्हा बघतात तर रजनी मॅडम तिथे ऑलरेडी कलाला तिथे आलेल्या दिसतात. तेव्हा कला तिथे जाते आणि म्हणते, नैनाताई काय ग, काय झालं? तेव्हा आता नैना कलाला मिठी मारते आणि तिच्या मिठीत जाऊन खूप रडू लागते. ती म्हणते की कला, हे असं काय होऊन बसलं ग? मला खरंच माझ्या चुकांचा पश्चाताप होतोय. तुला मी किती वेळा त्रास दिला, किती काही बोलले, किती काही सहन करायला लावलं, आणि तू मला शब्दानेही नाही, काहीच नाही बोललीस. कुठेतरी हे माझ्या कर्मांचं फळ असेल का ग? म्हणजे तू जेवढं मला निस्वार्थी प्रेम दिलंस, तर बदल्यामध्ये मी तुला फक्त फसवणूक आणि मनस्तापच दिले. तेव्हा माझ्यासोबत पण असंच झालं. मी राहुलला निस्वार्थ प्रेम केलं आणि राहुलनेही माझ्यासोबत असंच केलं. कला, अगं मला हे सगळं माझ्या कर्माचं फळ मिळत असेल का? तेव्हा कलाकडून आता नैनाची ही अवस्था बघितली जात नसते. तेव्हा कला तिला सांत्वन देते. नैना म्हणते की कला, अगं तू खरंच खूप ग्रेट आहेस. मी तुला एवढा त्रास दिला तरी सुद्धा आता तू माझ्याकडे निघून आलीस माझी अवस्था बघण्यासाठी. काय यार, कुठल्या मातीची बनलेली आहेस तू? कधी कधी मला ना असं वाटतं की तू माझी मोठी बहीण आहेस आणि मी तुझी लहान बहीण. माया लावणं काही सुटत नाही तुझ्या स्वभावातून. पण अगं कुठेतरी माझ्या कर्मानेच मला पुन्हा ही सगळी शिक्षा दिली असेल का? तेव्हा आता कला नैनाला जवळ घेते आणि कलाच्याही डोळ्यात पाणी यायला लागतं. अद्वैतलाही नैनाची ही अवस्था बघून वाईट वाटत असतं. तेव्हा कला आता नैनाला समजूत घालत असते. हे बघ नैनाताई, तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे ना, यातच भरपूर आहे. आणि हे बघ, राहुलचं आता जे काही होईल ते त्याच्या कर्मावर होईल. त्याने अशा चुका करायलाच नको होत्या आणि त्याने तुलाही त्रास दिलेला आहे, त्यामुळे आता शिक्षा तर त्याला होणारच. पण हे बघ, आता जर वाईट होत आहे ना, तर पुढे काहीतरी चांगलं तुझ्या आयुष्यात लिहिलेलं असणार आहे. तेव्हा प्लीज असं स्वतःला दोष देऊन घेऊ नकोस किंवा मनस्ताप करत बसू नकोस. तू जेवलीस का? रजनी मॅडम ही जेवली आहे का? तेव्हा रजनी कलाला सांगते की नाही, हिने काहीच खाल्लेलं नाहीये. तेव्हा कला तिच्या हाताने ताट करून आणते आणि नैनाला तिच्या हाताने भरवते. नैनाला त्याचं सुद्धा खूप वाईट वाटत असतं की आपण ज्या बहिणीला एवढा त्रास देत आलो, एवढे तिच्याबद्दल कट रचत आलो, तीच बहीण आज आपल्या वाईट मधल्या वाईट फेज मध्ये आपल्या सोबत आहे. खरं तर अशा वेळेस रोहिणीने नैनाची माफी मागायला हवी होती. ही तिच्या मुलाचं असं पाऊल चुकलं, पण रोहिणीचे तिथे थांगवताही नसतो. तेव्हा आता नैनाला कळत असतं की या घरामध्ये चांगलं कोण आणि वाईट कोण, या घरामध्ये खरंच तिच्या बाजूने कोण आहे आणि खरंच तिच्या बाजूने असल्याचं नाटक कोण करतंय. तेव्हा अद्वैत सुद्धा आता नैनाला सांत्वन देत असतो आणि म्हणतो, हे बघ नैना, झालेल्या गोष्टी बदलणार नाहीये. तेव्हा बेटर राहील की तू या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट कर, स्वतःला वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतव. त्याच्यानंतर तुला काय कामं करायची आहेत आउटडोर जाऊन ते कर. तुला जॉब करायचा असेल जॉब कर. तू आपल्या इथे तुला मॉडेलिंग करायची असेल तर तसंही कर, पण स्वतःला आता बिझी करून घे. कारण हेच विचार तुला भेडसावत खूप त्रास देतील. आणि दुसरीकडे मॉडेलिंग करायला जाण्याची सुद्धा काहीच गरज नाहीये. आपण आपल्याच इथे चांदेकर ज्वेलर्स मध्ये तुला अपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून देऊ. तू फेमस होशील, तुला 4 लोक कॉम्प्लिमेंट करतील, तेव्हा तुला बरं वाटेल. म्हणून माझी अशी इच्छा आहे की आता तू लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर निघावंस. तेव्हा यावर आता नैना होकारार्थी मान हलवते. नैनाची तर इच्छा नसते, बट कला सुद्धा तिला समजवते आणि रजनी मॅडम सुद्धा तिला समजवतात. तेव्हा आता अशा प्रकारे नैना सगळ्यांचं ऐकते आणि कला आता नैनाला सांगते की हे बघ, पूर्ण संपव आणि झोप, कुठलाही विचार न करता. काहीही वाटलं तर मला आवाज दे, मी माझ्या खोलीत आहे. की तुझी हरकत नसेल तर मी तुझ्यासोबत झोपू का? यावर नैना म्हणते की नाही नको, तुझा मी आहे व्यवस्थित, काही वाटलं तर मी तुला कॉल करेन. असं म्हणत आता रजनी तिच्या रूम मध्ये आणि कला अद्वैत त्यांच्या रूम मध्ये निघून येतात. तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.